कोलकाता इथे एका वरिष्ठ मेडिकल डॉक्टरवर बलात्कार आणि त्यानंतर खून करण्यात आला। त्याविषयी आज IMA पुऱ्या भारतभर यांनी पूर्ण संप पुकारलेला आहे आणि शेगावमध्ये सर्व डॉक्टर असोसिएशन म्हणजे जे IMA असतील, निमा असतील, होमिओपॅथिक असतील, पॅथॉलॉजी लॅब असतील किंवा केमिस्ट अँड ड्रग असोसिएशन असतील, आज सर्व आपापले दवाखाने दुकाने बंद ठेवणार आहे। आणि आमची मागणी आहे की ज्या गुन्हेगारांनी हे गुन्हास्पद कृत्य केलं त्याला कठोर ते कठोर शिक्षा व्हावी, त्याचा खटला हा फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये त्वरित व्हावा आणि त्या पीडितेला न्याय मिळावा अशी आमची सर्वांची मागणी आहे। शहरात आज जे इमर्जन्सी पेशंट आहे त्यांच्यासाठी काय व्यवस्था करणार? शहरात आम्ही मध्ये डॉक्टर सोळंके यांचं हॉस्पिटल आहे, तिथं सर्व सुविधा उपलब्ध आहे। त्यासाठी आम्ही त्यांचं हॉस्पिटल एकच हॉस्पिटल आज सुविधेसाठी त्यांचं ठेवलेलं आहे, जेणेकरून काही जे सिरियस पेशंट त्यांना काही इजा होणार नाही, त्यांना काही त्रास होणार नाही। अभी हाल ही में कलकत्ता में जो हमारे वरिष्ठ एक वैद्यकीय स्टुडंट आहे, 3ऱ्या वर्षाचे MD करताना त्याच्यावर जो अत्याचार झालेला है आणि जिस नृशंस उसकी हत्या हुई है, उस हत्या के निषेध में पूरा देश स्तब्ध रहा है। वो हम सब डॉक्टर फैकल्टीज़, मेडिकल फैकल्टीज़, हमारा सब शासन से निवेदन है कि ये जो ऐसे गुनहगार हैं उन्हें कड़ी से कड़ी सज़ा मिलनी चाहिए। और जो वैद्यकीय महाविद्यालय में जो डॉक्टर्स काम करते हैं, 36 घंटे 48 घंटे सर्विस देते हैं, उनकी सुरक्षा का पूरा ख्याल मेडिकल कॉलेज ने व सरकार ने करना चाहिए। इसके निषेध में हम ये सब आज आंदोलन किया है।